कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन अरुण नरके, वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार, संचालक इंडियन डेअरी असोसिएशन नवी दिल्ली, संचालक गोकुळ दूध संघ, को चेअरमन इंटरनॅशनल रिलेशनशिप कमिटी MACCIA, चेअरमन यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अध्यक्ष अरुण नरके फाउंडेशन। कोल्हापूर महानगरपालिका आणि गार्डन्स क्लब कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक शनिवारी 23, 24 आणि 25 डिसेंबर 2023 रोजी महावीर उद्यानात 53व्या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले। पश्चिम महाराष्ट्रात आगळेवेगळे असणाऱ्या गार्डन क्लबच्या या पुष्प प्रदर्शनाची उत्कंठा अनेक निसर्गप्रेमींना लागलेली असते। संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमानं 2023 या वर्षाकरिता बीट प्लास्टिक पोल्युशन ही थीम ठेवली असल्यानं गार्डन क्लबचे पुष्प प्रदर्शन यावर्षी या संकल्पनेभोवती असणार आहे, अशी माहिती गार्डन क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। पुष्प प्रदर्शनाबरोबरच अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। त्यामध्ये गुलाब आणि विविध प्रकारची फुलं, पुष्परचना, कुंडीतील रोपे, फुलं, पानं, पाकळ्यांची रांगोळी, बुक, सॅलड डेकोरेशन, बोन्साय, मुक्तरचना, लँडस्केपिंग आणि इत्यादी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। स्पर्धेची सुरुवात 23 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता शोभायात्रेनं होईल। शोभायात्रेचा शुभारंभ प्रमुख पाहुणे पर्यावरण तज्ञ केतकी घाटे आणि विशेष अतिथी DYSP लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सरदार नाळे यांच्या हस्ते होणार आहे। विविध स्टॉलचेही उद्घाटन होईल। यावेळी प्रथमच इतर अनेक स्पर्धांबरोबर पथनाट्य सादरीकरण स्पर्धा घेतली जाणार आहे। या स्पर्धेसाठी उद्योजिका जिया झवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत। दुपारच्या सत्रात सर्व पुष्प स्पर्धा घेतल्या जातील। उद्यानप्रेमींसाठी विविध वस्तूंचे स्टॉल सुरू होतील। 24 डिसेंबर सकाळी 9 वाजता या पुष्प प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उद्योजिका मेघा किरण घाटगे यांच्या हस्ते होणार आहे। गोकुळ दूध संघाचे माजी संचालक अरुण नरके अध्यक्षपद भूषवतील। चंद्रकांत मनसरे GST डेप्युटी कमिशनर आणि चेतन नरके विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत। सकाळी 10 वाजता गार्डन क्लब्स कोल्हापूरचा वार्षिक अंक रोझेट 2024 या कॅलेंडरचं प्रकाशन होणार असून उद्यान स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विविध स्पर्धकांना पारितोषिक वितरण समारंभ सकाळी 10:15 वाजता आयोजित केलाय। नमस्कार, मी पल्लवी कुलकर्णी, अध्यक्षा गार्डन्स क्लब कोल्हापूर। गार्डन्स क्लब कोल्हापूर ही संस्था गेली 52 वर्षे हवामान बदल, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज मिटिगेशन आणि इत्यादी अनेक पर्यावरण विषयी कार्यक्रमांमध्ये सेक्टर्समध्ये कार्यरत आहे। सेव्ह अवर सीड्स, क्लीन अँड ग्रीन सिटी, ग्रीन क्रेडिट्स, ग्रीन एज्युकेशन, ग्रीन फिंगर्स, ग्रीन शॉपिंग अशा अनेक टायटल्स खाली आम्ही काम करतो। तर क्लबतर्फे गेली 52 वर्षे सातत्याने पुष्प स्पर्धा आणि प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं। यावर्षीही कोल्हापूर महानगरपालिका आणि गार्डन्स क्लब कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान पुष्प स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे। 23 तारखेला सकाळी शोभायात्रा निघेल, त्यानंतर सर्व स्टॉल्स, बागेचे लागणारे सर्व साहित्य, फूड स्टॉल आणि नर्सरीज तर ह्याचे स्टॉल्स होणार आहे। त्यानंतर एक यावर्षी नवीनच आम्ही एक स्पर्धा चालू करतोय जी आहे स्किट म्हणजे पथनाट्य सादरीकरण स्पर्धा। तर त्याचा विषय असणार आहे बीट द प्लास्टिक पोल्युशन। युनायटेड नेशन्सनी यावर्षी जाहीर केलेली थीम आहे। तर पथनाट्य स्पर्धा झाल्यानंतर त्याचं बक्षीस वितरण समारंभ होईल आणि त्यानंतर पुष्प स्पर्धेला सुरुवात होईल। त्याचवेळी ऑन स्पॉट गार्डन डिझाईन स्पर्धासुद्धा घेतली जाईल। 24 तारखेला म्हणजे सकाळी 9 वाजता प्रदर्शनाचा मुख्य कार्यक्रम असणार आहे। त्यावेळी रोझेट हा अंक जो गार्डन्स क्लबतर्फे प्रकाशित केला जातो तर तो आणि आमचं कॅलेंडर याचं पब्लिकेशन होईल त्या पाहण्याच्या हस्ते। त्याच्यानंतर उद्यान स्पर्धा गार्डन्स क्लबतर्फे घेतल्या गेल्या 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी। त्याच्यामध्ये साधारण 60 बागांनी सहभाग नोंदवला होता। तर त्यांचा बक्षीस वितरण समारंभ होईल आणि सकाळी ह्या कार्यक्रमानंतर प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील। त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आमचा माजी विद्यार्थी मेळावा होणार आहे। त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुहास वांगीकर सर येणार आहेत। संध्याकाळच्या सत्रात बोटॅनिक फॅशन शो आणि शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग होणार आहे आणि त्याचवेळी त्याचाही बक्षीस वितरण समारंभ होईल। 25 तारखेला सकाळी सर्व वयोगटासाठी चित्रकला स्पर्धा घेतली जाईल आणि त्याच्यानंतर 2 वर्कशॉप्स आम्ही आयोजित केलेले आहेत। त्यातलं एक आहे ते म्हणजे मॅजिक पेंटिंग वर्कशॉप
आणि दुसरं आहे ते पॉट पेंटिंग वर्कशॉप्स. ते झाल्यानंतर संध्याकाळी बरोबर 5 वाजता आपल्या पुष्प स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ असेल आणि त्यानंतर सांगता समारंभ होईल आणि प्रदर्शनाची सांगता होईल. आपण सर्व बागप्रेमी, उद्यानप्रेमी, पर्यावरणप्रेमी यांना मी गार्डन्स क्लब कोल्हापूरतर्फे आवाहन करते आणि विनंती करते की सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा. सकाळी 9 ते 9 महावीर उद्यान, 23 ते 25 डिसेंबर. नमस्ते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.